माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खरं तर देशाचे नेते सन्माननीय नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे फिरत असताना सर्व करत असताना प्रभागामध्ये ही विकासाची जर गंगा जी देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती जर प्रभागामध्ये आणायची असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही. प्रवेश करतोय व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जी काही जबाबदारी माझ्यावर देईल ती निश्चितपणे मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल. अशी गोष्ट तो अधिकच न बोलता मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे. या काळामध्ये अशी गोष्ट देतो आणि माझे विचार समजतो. जय हिंद. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.